बाबाने इथे मच्छी आणली आहे मस्तपैकी. हो पिठाची ऍड करते तू. पीठवाली शिजू आहे. हाय हॅलो नमस्कार. निष्ठा ऑल इन वन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? मी पण एकदम मस्त मजेत. आज संडे आहे. सगळ्यांना शुभ सकाळ आणि श्री स्वामी समर्थ. तर छोटी मोठी कामं घरातली उठल्यापासून आवरलेली आहे. देवपूजा झालेली आहे. सिद्धी उठलेली आहे. सिद्धीचा नाश्ता वगैरे झालेला आहे. खेळत आहे बॉल बरोबर, बॉटल बरोबर. आणि हे गेले आहेत मच्छी आणायला. मच्छी बघायला काय चांगली मिळते का. तर चपातीचं पीठ मळून ठेवलेलं आहे मी आणि कुकर सुद्धा लावून झालेला आहे. तर बाकीचं आवरूया. कपडे सुद्धा सुकतात. कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. माझ्या काय करतोय सकाळी सकाळी? काय करतोय सकाळी सकाळी? सकाळी सकाळी काय करतो तू? काय करतो सकाळी सकाळी? काय करतो सकाळी सकाळी? कंटाळा आला सकाळी सकाळीच कंटाळा आला. पाऊस आज पण सकाळपासून ये जा थोडीशी चालू आहे. आता सुद्धा पाऊस पडला होता. माहिती त्या पावसाचं आणि आमचं काय कनेक्शन आहे. बाबा खालती उतरला असेल आणि पाऊस चालू झालेला. इंजिन आता परत उघडलाय. मध्येच ऊन येतोय, मध्येच पाऊस पडतोय. कुठे बाहेर जायचं असेल तर नेमका पाऊस पडतो आमच्या वेळेस. बघूया आता कसं काय. आज संडे विचार तर आहे जायचा कुठेतरी बाहेर. तुम्हाला पण कळेल कुठे जायचंय ते. तर नक्की व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. चपात्या पण बनवून झालेल्या आहेत पण बाबा अजून काही आलेला नाही. बाबाने इथे मच्छी आणली आहे मस्तपैकी, सुरमई आणि बोंबील. तर सुरमई थोडीशी फ्राय करणार आहे आणि मुंडकं वगैरे म्हणजे जे आहे आणि छोटे 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 तुकडे आहेत त्याचं कालवण करणार आहे, बदबदीत असं म्हणजे लपतपीत असं. चला तर मग पहिली मॅरिनेट करून घेऊया फ्राय करायची मच्छी. फ्राय मच्छीचं मॅरिनेशन कसं करायचं त्याचं डिटेल ब्लॉग ऑलरेडी चॅनलवरती आहे. बरेच व्हिडिओ आहेत. फ्राय कशी करायची मच्छी, त्यामध्ये काय काय टाकायचं तरी पण तुम्हाला शॉर्टमध्ये आता सांगते. मीठ टाकलंय चवीनुसार, हळद टाकली आहे, मालवणी मसाला टाकलाय, गरम मसाला टाकलाय, घरगुती मसाला टाकलाय, आलं लसूणची पेस्ट टाकू शकता किंवा असं किसून घेतलं तरी चालेल. आणि कोकम मिक्स करायचं आपल्याला याच्यामध्ये आता आणि सगळं मिक्स व्यवस्थित करून घ्यायचंय बस. कोकम भिजत ठेवलेले 2 तास अगोदरच. सकाळी माहिती होतं कारण की मच्छी आणणार आहे तर भिजत ठेवलेले. तर मग आता हे पण आपण ह्याच्यामध्ये घालून सगळं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. कोकम आगळ असेल तुमच्याकडे कोकम आगळ पण टाकू शकता. सिरप पण चालतं. मी नेहमी कोकम आणून ठेवते, ओले कोकम, तसंच टाकते. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते आता आणि मॅरिनेट करून आपण 15 ते 20 मिनिटं ठेवणार आहोत. तोपर्यंत आपलं कालवण टाकून होईल. तर आता ह्याच हाताने ते सगळं मिक्स करून घेणार आहे, ज्याचं कालवण करायचं आहे. सुरमई छोटी सुरमई होती ना बाबा? हो, मीडियम आकाराची. बोंबील बाबाला खूप आवडतात म्हणून बोंबील प्रत्येक वेळेस बघता तुम्ही आमच्या व्हिडिओमध्ये. कोणती पण मच्छी आणली तरी बोंबील असतातच असतात. ते एक शास्त्र असतं. दीदीला पण आमच्या बोंबील खूप आवडतात. कालवण करायचं थोडंसं लपतपीत असं. तर त्यासाठी आता मसाला वगैरे वाटत नाही बसत आहे, ऑलरेडी लेट झालाय. तर एक कांदा घेतलाय आणि लसूण खोबरं तर असतंच घरामध्ये. कांदा किसून घेते हा एक छोटा, आणि टोमॅटो घेतलाय तर टोमॅटो ह्याच्यामध्ये थोडासा किसून घेते. लसूण खोबऱ्यामध्ये ऑलरेडी लसूण आहे तर आणि आलं किसून घेऊया म्हणजे झालं मग मसाला सगळा. एक छोटा कांदा, टोमॅटो आणि आलं थोडंसं किसून घेतलेलं आहे. आता पटकन कालवण टाकूया. टोप ठेवलंय एक आणि तेल टाकलं त्यामध्ये. पटकन कालवण टाकून घेऊया सुरमईचं. लसूण खोबरं टाकलेलं आहे. लसूण खोबऱ्यासोबत हे कच्चा मसाला जो आपण आता किसून घेतला, टोमॅटो, कांदा आणि आलं, तो पण टाकलाय. मीठ टाकते ह्याच्यामध्ये लागलीच आणि बाकीचे मसाले पण टाकायचे आपल्याला. सगळे मसाले आपण ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत. मालवणी मसाला, हळद, परत गरम मसाला आणि चटणी. तर आता हे मिक्स करून घेऊया.
आता हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. कोकम टाकणार आहोत लागलीच ह्याच्यामध्ये आणि मसाला चांगला भाजून घेणार आहोत. मसाला आपण चांगला भाजून घेणार आहोत. झाकण ठेवून ठेवून आपण मसाला भाजून घेणार आहोत. 2-3 वेळा झाकण काढून आपण हलवलं होतं. मसाला शिजला असेल म्हणजे व्यवस्थित भाजला गेला असेल. तेल पण सुटलं चांगलं बऱ्यापैकी. आता ह्याच्यामध्ये आपण मच्छी घालणार आहोत, सुरमई घालणार आहोत. आणि इथे गरम पाणी पण करत ठेवलेलं थोडंसं पेलाभर असं, थोडंसं जास्त नाही, तर ते पण घालणार आहोत आपण जसं लागेल तसं. सुरमई टाकली आपण त्यामध्ये. थोडंसं मिक्स करून घेऊया मसाल्यामध्ये. तुम्हाला जसं की बोलली पहिलं पण की जास्त नाही कालवण करायचं, लपतपीतच करायचंय. थोडंसं पाणी टाकायचं याच्यामध्ये. व्यवस्थित मिक्स करून घेऊया मसाल्यामध्ये. असं अर्धा पेला इतकं पाणी गरम केलं होतं, तेच टाकलंय कालवणामध्ये. आता मॅरिनेशन आपलं 15 मिनिटं झालेलं आहे आणि आपण पीठ तयार करून घेणार आहोत कोटिंगसाठी. त्यामध्ये घेतलंय ज्वारीचं पीठ, थोडासा रवा, बारीक रवा आहे. हे लाल तिखट आहे थोडासा कलर येण्यासाठी. मीठ टाकलंय, त्यामध्ये पण मीठ टाकलंय आपण मच्छीमध्ये, तर त्यानुसार थोडंसंच एकदम पिठाला पण जराशी चव आली पाहिजे म्हणून त्यासाठी टाकतोय. आणि गरम मसाला थोडासा टाकला. ते मिक्स करून घेऊया सगळं. व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत पीठ. तांदळाचं पीठ पण घालतात, परत बेसन पण घालतात काय काय जण, मच्छी क्रिस्पी होण्यासाठी, मस्त एकदम कुरकुरीत होण्यासाठी. वातावरण बघू शकता तुम्ही कसं आहे. ऊन पाऊस चालू आहे. मगाशी पावसाची सर येऊन गेली आणि आता ऊन पडलंय. गरम होतंय आणि भरपूर. सुरमई शिजली आपली. ती काय एका उकळीमध्ये शिजते, जास्त वेळ नाही लागत सुरमई शिजायला. तर झालेलं आहे कालवण आपण आपलं. थोडं तेल मॅडून जास्त पडलंय आज कालवणामध्ये. तेल ठेवूया तापवायला कढईमध्ये. फ्राय करायला घेऊया आपण आता मच्छी. व्यवस्थित पिठामध्ये कोट करून घ्यायचं. आणि ऑलरेडी ते ओलं असतं म्हणून ते पटकन लागतं पण. आणि डीप फ्राय करते नेहमीप्रमाणे. एक साइडने मच्छी व्यवस्थित फ्राय झालेली आहे. आता आपण पलटी केलेली आहे त्याला. अजून 1-2 वेळा असं पलटी करून व्यवस्थित फ्राय करून घेऊया आणि मग बोंबील फ्राय करूया आणि जेवायला घेऊया. जेवतानाच भेटूया. चला. असं आलटून पालटून असं आपण व्यवस्थित दोन्ही साइडने फ्राय करून घेणार आहोत त्याला, सुरमईला. सुरमई झाली सगळी फ्राय करून एका बॅच मध्येच मस्तपैकी. मोठी कढई आहे ना ती म्हणून. आता बोंबील फ्राय करायला घेतलं. गॅस फास्टच ठेवायचा बोंबील ठेवताना. एक सोडते बोंबील त्यामध्ये. बोंबील पलटी करून घेतले. एका साईडने व्यवस्थित फ्राय झाले, तर दुसरी साईड. आणि मग थोडेसे कुरकुरीत झाले की मग काढणार आहोत. निशाने मस्त जेवण बनवले. इथे चपात्या आहेत, रस्सा आहे. रस्स्याचा कलर बघू शकतो एकदम. सुवास पण मस्त सुटलाय. सुरमईचा रस्सा आहे, बोंबील आहेत, सुरमई आहे. चला तर या जेवायला. निशाने केले सुरुवात. कसं आहे टेस्ट? या जेवायला. बोंबील पण असे मस्त ताजे ताजे आहेत. हाय, जेवण वगैरे सगळं आवरून आम्ही आता निघालोय दूर. कुठे चाललंय तुम्हाला थोड्या वेळात कळेलच. तो व्हिडिओ कंटिन्यू करा. जेवण वगैरे दुपारचं आवरून सगळं आम्ही निघालोय बाहेर. आणि मुलुंड मार्केटमधलं चनियाचोली वगैरे, त्याची ज्वेलरी वगैरे एक्सप्लोअर केली आम्ही. त्याचा वेगळा व्लॉग टाकला आहे, बघितला नसेल तर नक्की बघा. आणि आता आम्ही पोहोचलो डी-मार्ट. आम्ही आलो आहोत डी-मार्टला. सिद्धूची फेवरेट प्लेस ना बाबू, शॉपिंगसाठी. खाण्याचं साहित्य घ्यायचंय म्हणून आलो आहे. चला चल बाय. आज गर्दी भरपूर आहे डी-मार्टला. आज संडे आहे ना म्हणून. एका साईडने
गर्दी खचाखच आहे. नवरात्रीचे हे काढले बघा ड्रॉइंग. फेस्टिवल सीझन आता चालू झालेत तर आता गर्दी असणारच. बॅग सील करून घेऊया, मग आतमध्ये भेटूया. तर दिवाळीसाठी डीमार्ट सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत चालू असणार आहे. आता फेस्टिवल सीझन चालू होतं जसं की मी तुम्हाला सांगितलं. बाकी जे रेशन वगैरे असतं ते लास्ट वीकमध्ये भरलं होतं. खाण्याचं साहित्य जरा बाकी होतं घ्यायचं आणि जे होतं ते संपलं होतं. मला खाण्याचं सवय आहे, म्हणजे मध्ये मध्ये टाईमपाससाठी बऱ्याच गोष्टी लागतात खायला मला. मधल्या वेळेमध्ये भूक लागते तेव्हा, मग त्यासाठी चकली वगैरे आणि आता उपवास येत आहेत तर मग त्यासाठी वेफर वगैरे सगळं घेण्यासाठी आलो होतो डीमार्टमध्ये. तर डीमार्टमध्ये कसं अंडर वन रूफ तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळून जातात. म्हणजे इकडे तिकडे जायची, म्हणजे इथून जर खालून वगैरे आणलं तर आपण वेगवेगळ्या स्टोअरमध्ये फिरतो, तशी गरज पडत नाही. एकाच स्टोअरमध्ये मोठ्या आपल्याला सगळ्या गोष्टी मिळून जातात आपल्याला लागणाऱ्या. त्याचा एक चांगला हा फायदासुद्धा आहे आणि दुरुपयोग हा सुद्धा आहे की जेवढी लिस्ट असते त्याच्यापेक्षा जास्त साहित्य आणलं जातं आणि बिल भरपूर जास्त होतं एंडिंगला. जसं की तुम्ही इथे बघू शकता सिद्धूची मस्ती चालू आहे आणि ती एक एक गोष्ट हाताला येईल तशी ट्रॉलीमध्ये टाकत आहे घेण्यासाठी. राजगिऱ्याचं पीठ इथे मी घेत आहे. तर ते नेहमी ज्या ब्रँडचं असतं ते मला मिळालं नाही. तर हे केप्रचं राजगिऱ्याचं पीठ होतं तर ते मी घेतलं आहे. पाव किलोचे 2 पॅकेट्स घेतलेत. आता नवरात्री आली, उपवास आहे. आणि लास्ट टाइम आम्ही शॅम्पू समजून कंडिशनर घेऊन आलो होतो लोरियलचा, तर ते आता त्यावेळेस शॅम्पू घेतला बरोबर. संडे म्हटलं की डीमार्टमध्ये प्रचंड गर्दी असते. बघू शकता तुम्ही पूर्ण डीमार्ट भरलेलं आहे खचाखच एकदम. आणि सिद्धू काय ते पिठाला सोडत नव्हती अजिबात. गहू, तांदूळ, डाळी सगळ्या त्या सेक्शनला भरपूर गर्दी होती. तर त्या सेक्शनला जास्त काही घ्यायचं नव्हतं, मला फक्त तांदूळ घ्यायचे होते तिथून. तर त्यामुळे एकदम गर्दी तसं जाणं झालं नाही. बाजूबाजूने मग आम्ही रस्ता काढत काढत बाकी जे घ्यायचं होतं ते घेतलं. आणि अमूलचं दूध घेत आहे इथे आणि 50 ml फ्री होतं त्यावरती दूध, काहीतरी स्कीम असेल अमूलची. दही घेतलं, चितळेचं दही घेतलं नेहमीप्रमाणे. दही खायला पण खूप आवडतं आणि दह्यापासून कढी वगैरे बनवत असते. तर दही चपाती पण मला खूप आवडते. फक्त नेहमी एक्सपायरी डेट चेक करून घ्यायचं एवढंच डोक्यात असतं. तर डीमार्टमध्ये आता कॉस्मेटिकचं म्हणजे असं स्टोअरसारखं ओपन झालं आहे आणि त्याचं बिलिंग वेगळं होतं. कलर कॉस्मेटिकचं आहे ते. बिलिंगला भरपूर जास्त लाईन होती, जवळजवळ अर्धा पाऊण तास तिथेच गेला आमचा. आणि आमचा नंबर आलेला आहे आणि बाबा सगळं साहित्य काढतोय ट्रॉलीमधून एक एक करून. तर आजचा हा व्हिडिओ इथेच एंड करते. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा काय वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.